किल्ले शिवनेरी गडावर आज सकाळी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवजयंती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक शिवभक्त पास अभावी पोहोचू शकले नव्हते। म्हणून खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी व्यासपीठावर बोलवले असताना देखील व्यासपीठावर न जाता शेकडो शिवभक्तांसह त्यांच्याबरोबरच उभे राहून आपले मनोगत व्यक्त केले। दरवर्षी शिवभक्तांना अशा प्रकारे अडवले जात असल्यामुळे त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। पुरातत्व खात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य शिवभक्तांना शिवजन्मस्थळावर जाण्यास रोखले जात असल्याचाही त्यांनी निषेध केला। किल्ले रायगडावर दर्शन घेण्यासाठी जिथे शिवाजी महाराज छत्रपती झाले तिथे सर्वसामान्य शिवभक्त सहज जाऊ शकतो, तर शिवनेरीवर का नाही असा प्रश्न त्यांनी केला। रायगडावर तत्कालीन कार्यक्रमात राष्ट्रपतींना देखील हेलिकॉप्टरने यायला मज्जाव केला होता। तसेच शिवनेरी गडावर देखील हेलिकॉप्टरने कोणीही येऊ नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली। रायगडप्रमाणे बाकीच्या किल्ल्यांचे संवर्धन तुम्ही कसे करणार असाही प्रश्न संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केला। सर्वसामान्य शिवभक्तांना जन्मस्थळाच्या दर्शनासाठी आणि जिजाऊ माँसाहेब व बालशिवबा पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रोखले जाऊ नये, व्हीआयपी व सर्वसामान्य शिवभक्त असा दुजाभाव करू नये अशी मागणी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली। दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे गडावरून गेल्यानंतर शेकडो शिवभक्तांसह हातात भगवा ध्वज घेऊन शिवजन्मस्थळाचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी देखील शिवनेरी गडावर भगवा ध्वज कायमस्वरूपी लावावा अशी मागणी केली। तसेच येत्या वर्षभरात शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। इथे शिवाजी महाराजांची समाधी आहे, त्यांच्यासाठी आयुष्यातली ती एक अविस्मरणीय एक आठवण असते, ऊर्जा घेऊन जातात। इथं समाधीच्या ठिकाणी जाऊन लोक पाय पडतात, दर्शन घेतात। मग इथं का नाही? हे असं नाही चालणार ना, सगळ्यांना एक वेगळा नियम आणि दुसऱ्यांना वेगळा नियम। त्याच्यासाठी सगळ्या शिवभक्तांच्या वतीने मी आज बोलतो। माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा म्हणाले की छत्रपतींचा मावळा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहे, त्यावेळी खरोखर ही भावना मनात जागी झाली होती की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिवकाळामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं गडागडावर भगवा फडकावा यासाठी, त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करतील, पण ती त्यांनी केली नाही। परंतु मी सकाळीच जसं सांगितलं तसं 1 वर्षाचा अल्टिमेटम आम्ही सरकारला देतो आहोत। सरकारनं महाराष्ट्र सरकारनं यामध्ये आग्रही भूमिका घ्यावी, केंद्र सरकारकडे यासाठी ठोस भूमिका मांडावी, केंद्र सरकारने याचा साकल्यानं विचार करावा। हे जर घडलं नाही आणि पुढल्या वर्षी जर किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज फडकला नाही तर मात्र राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल आणि मग त्याची धग कोणाला बसेल हे वेगळं सांगायची गरज नाही। मी म्हणतो याच प्रेरणा समोर आल्या पाहिजेत की हा भगवा केवळ राजकारणाच्या संदर्भात नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका विधायक उदात्त कार्यासाठी प्रेरित केलं, त्याची प्रेरणा म्हणजे हा भगवा ध्वज आहे। मग यामध्ये राजकारण असण्याचं कारण काय? जर भगव्याला कुणाचा विरोध असेल तर त्यांनी समोर येऊन तसं स्पष्ट सांगावं की आमचा विरोध आहे म्हणून, यामध्ये राजकारण नाही। तुम्ही बघितलं असेल तर या संदर्भातला कुठलाही बांधवर कुठेही राजकीय पक्षाकडून ही गोष्ट घडत नाहीये, ही सर्वसामान्य शिवभक्तांची जी भावना आहे ही सरकारपर्यंत पोहोचवते। माननीय केंद्रीय मंत्र्यांना या संदर्भात 3 वेळा निवेदन दिले, 2 वेळा प्रत्यक्ष भेटलेलो आहे, संसदेमध्ये 2 वेळा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि संसदेच्या अधिवेशनाच्या आधी सर्वपक्षीय खासदारांची जी बैठक होते त्या बैठकीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनाही विनंती केलेली आहे की महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे यासाठी आग्रही मागणी करावी की ASIच्या नियमांमध्ये बदल करून किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा लावावा। माझं म्हणणं आहे की यासाठी एक्सपर्ट्सची एक कमिटी गठीत करण्यात यावी आणि त्यानुसार योग्य ठिकाणी जिथे कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला कुठेही डॅमेज होणार नाही अशा पद्धतीने या वास्तूची शोभा वाढावी, अशाच ठिकाणी हा भगवा लागावा। त्याबद्दल खंत व्यक्त केली, रस्ता अडवला, ते स्वतः स्टेजवर सुद्धा गेले नाही, त्याबद्दल काय सांगा? मी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचं मनापासून अभिनंदन करतो की तमाम शिवभक्तांच्या भावनांचा त्यांनी आदर केला, या भावना पोहोचवण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। वेगवेगळ्या वाटेवरचे असलो तरी सुद्धा एकाच दिशेने जाणारे आम्ही प्रवासी आहोत आणि त्यामुळे ही इथून पुढे
शिवभक्तांची जी गैरसोय होते ती टाळली जाईल अशी अपेक्षा आहे. शिवभक्तांना आज काय संदेश द्याल? शिवभक्तांना आज हा संदेश देईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अंश घेऊन आपलं जीवन जर आपण पुढे मार्गक्रमण केलं तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपला देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.